नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी ज्योती कारंडे इंगळे तुमचं धन मराठीमध्ये स्वागत करते। जर तुम्ही स्कॅल्पिंग ट्रेडिंग करत असाल आणि जर तुम्ही स्कॅल्पर ट्रेडर असाल तर तुमच्यासाठी हा सेटअप खूप महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्यारीत्या ट्रेड मिळतात, चांगल्यारीत्या ॲक्युरेसी मिळते। आता हा स्कॅल्पिंग सेटअप कुणासाठी किंवा हा स्कॅल्पिंग सेटअप कोणी फॉलो केला पाहिजे, जो पर्सन ट्रेड हा 15-20 मिनिटाच्या आत क्लोज करतो त्याच्यासाठी ॲक्च्युअली हा स्कॅल्पिंगचा सेटअप फार चांगला आहे। म्हणजे फास्ट अशा डिसिजन असतात, एक्झिक्युशन फास्ट असतात। जे कोणी बिझी असेल किंवा ज्याला डेली लाईफमध्ये फार जास्त टाइम नाही मिळत अशा लोकांनी हा सेटअप अवॉइड केला तरी चालेल। रिझन याच्यामध्ये तुम्हाला खूप फास्टली डिसिजन घ्यायचे। आता हा सेटअप कधी आणि कसा यूज करायचा, हा सेटअप तुम्ही मार्केट क्लोजिंगच्या आधी 15 मिनिट किंवा अर्धा तास याला अवॉइड करा। म्हणजे 3 नंतर याच्यामध्ये ट्रेड नाही केला तरी चालेल, कारण की त्यावेळेस व्होलॅटिलिटी क्रिएट होते। ह्या सेटअपची ॲक्युरेसी किती 50 to 60% तुम्हाला विनिंग प्रोबॅबिलिटी मिळेल। 1:2 चा रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्हाला फॉलो करायला लागेल। सेकंड थिंग, ह्या सेटअपमध्ये तुम्हाला जर तुम्ही निफ्टी, बँक निफ्टी किंवा सेन्सेक्समध्ये आरामात सगळीकडे ट्रेड करू शकता। निफ्टी, बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड करत असाल, स्पेशली निफ्टीमध्ये ट्रेड करत असाल तर तुम्हाला 15 ते 20 पॉईंट मिळतात। आता तुम्ही कोणती स्ट्राईक प्राइस घेता त्यानुसार तुम्हाला तिथे प्रॉफिट किंवा लॉसेस होणार आहे। फॉर एक्झाम्पल, तुम्ही एटीएमचा स्ट्राईक प्राइस घेतला आणि तुम्हाला तिथे 30 पॉईंट कॅप्चर झाले मेन स्पॉटमध्ये, तर तुम्हाला तिथे ऑप्शनमध्ये किती होणार हे अकॉर्डिंग तुम्ही ग्रीक कॅल्क्युलेट करू शकता। फॉर एक्झाम्पल, त्यावेळेसचा जर डेल्टा 0.50 असेल तर तुम्हाला 15 ते 14 फार तर फार 12-13 पॉईंट आरामात ऑप्शन ट्रेडिंगमध्ये मिळेल। आता तुम्ही बोलणार, ज्योती काय ऑप्शन ट्रेडिंग करतो आणि 10 पॉईंटसाठी? त्याच्यासाठीच मी स्टार्टिंगला बोलले हा स्कॅल्परचा सेटअप आहे। याच्यामध्ये 10-15 पॉईंटच तुम्हाला टार्गेट मिळणार आहे। ॲज इट इज स्टॉप लॉस पण तुमचा तोच राहणार आहे। तर हे कसं यूज करायचा सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप गाईड करणार आहे मी तुम्हाला। व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी तुम्ही अजून जर धन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल ना, सगळ्यात पहिलं धन मराठीला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे जेवढे पण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचेल। तर सगळ्यात पहिलं मी काय केलं, tv.dhan.co लॉग इन केले। लॉग इन केल्यानंतर मला काय करायचं, इंडिकेटर सेक्शन्समध्ये जायचं। इंडिकेटर सेक्शन्समध्ये जाऊन मी तुम्हाला जे इंडिकेटरचं नेम सांगते, UT बोट्स म्हणून, ते टाईप करायचं। त्याला ॲज इट इज स्क्रीनवर तुम्हाला प्लेस करायचं। त्यानंतर सेकंड इंडिकेटर हे आपल्याला लागणार आहे EMA, एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज, तुम्हाला ॲज इट इज स्क्रीनवर प्लेस करायचं। प्लेस केल्यानंतर EMA ची सेटिंग ही तुम्हाला 10 करायची, म्हणजे EMA मध्ये चालले जायचं आणि तुम्हाला सेटिंग 10 करायची। बस एवढे बेसिक गोष्टी करून घ्यायच्या। त्याच्या व्यतिरिक्त टाइम फ्रेम आपण स्कॅल्पिंगसाठी 1 मिनिट आणि 3 मिनिट्स फॉलो करणार। तुम्हाला जर थोडीशी विनिंग प्रोबॅबिलिटी 60 टू अबो पाहिजे नसेल, 60% म्हणजे 60 पेक्षा जास्त विनिंग प्रोबॅबिलिटी हवी असेल तर तुम्ही 3 मिनिटाचा टाइम फ्रेम फॉलो करा। जर तुम्ही 1:1, 1:2 आणि 3 पर्यंत जरी टार्गेट म्हणजे रिस्क रिवॉर्ड रेशो मेंटेन केला तर तुम्ही 1 मिनिटमध्ये जाऊ शकता। तर मी इथे जाऊन टाइम फ्रेम पहिला 3 मिनिटाचा सिलेक्ट केला। आता ह्या सेटअपमध्ये मला ट्रेड कसा करायचा आहे, सगळ्यात पहिलं जेव्हा केव्हा मला हा सेटअप मिळणार ना, तर याच्यामध्ये ट्रेड घेताना कंडिशन माझी काय असणार आहे, जेव्हा केव्हा ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता डॉट्स तुम्हाला दिसत आहे। जर हे इंडिकेटर मी बंद केलं तर बाय डिफॉल्ट असं इंडिकेटर, पण याच्यात तुम्हाला काही डॉट्स दिसतात। आता हे डॉट्स काय काम करतात, ते तुम्हाला ट्रेड घेण्यासाठी हेल्प करतात। ते कसे हेल्प करतात, आता हा ट्रेड तुम्ही बघितला असेल ऑलमोस्ट 3 वाजताच्या जवळ आहे, म्हणजे हा ट्रेड आपला होणार नाही। तर आपला कोणता ट्रेड होणार आहे किंवा आपल्याला कोणते ट्रेड्स घ्यायचे, ह्या गोष्टी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करते। तर सगळ्यात पहिलं तुम्हाला जेव्हा बाईंग किंवा सेलिंगचा ट्रेड घ्यायचा आहे त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, याच्यामध्ये जेव्हा मी बाईंगचा ट्रेड करते किंवा सेलिंगचा ट्रेड करते, तुम्ही इथे बघितलं असेल ज्यावेळेस 2:30 वाजता हा सिग्नल मला जनरेट झाला त्यावेळेस ॲक्च्युली आपण जो 10 EMA यूज केला त्याच्या 10 EMAच्या वरती पण क्लोजिंग असायला हवी। आणि इथे जो डॉट्स आहे ग्रीन कलरचा, हा ॲक्च्युली बाईंगचा सिग्नल आहे। हा रेड कलरचा डॉट्स म्हणजे हा सेलिंगचा सिग्नल आहे। ज्यावेळेस मी बाय करणार त्याच्यावरती क्लोजिंग असायला हवी, EMAच्या वरती 10 EMAच्या वरती क्लोजिंग, आणि एक्झॅक्टली मला त्याच्या खाली 15 ते 20 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवायचा, म्हणजे ऑप्शन मध्ये तुमचा आरामात 7 to 8 पॉईंट्स येणार। त्याच्या डबल मला टार्गेट प्लॅन करायचं, त्याच्या डबल आरामात माझं टार्गेट झालं। आता हा सेटअप कधी आणि कितपर्यंत फॉलो करायचा, जर हा ट्रेड तुम्हाला अर्ध्या तासापेक्षा जास्त होल्ड करायचा नाही, अर्ध्या तासापेक्षा जास्त तुम्ही होल्ड केला तर तिथं प्रीमियम डिके होणार आणि भले मार्केट मूव्ह नाही करत तर आपला प्रीमियम मेल झाल्यामुळे आपल्याला लॉसेस होणार। जसं हा ट्रेड तुमचा 20 मिनिट्स किंवा 25 मिनिट्स मध्ये झाला, त्याच्यानंतर तुम्ही इथे बघितलं असेल तुम्हाला सेलिंगचा सिग्नल आला।
सेलिंगचा सिग्नल आल्यानंतर तुम्ही नेक्स्ट कॅन्डलच्या ओपनिंगला एंट्री प्लॅन करणार, की तुमची एंट्री कॅन्डल आहे. आता तुमचा स्टॉप लॉस कॅन्डलचा हाय तुम्ही प्लॅन करणार, किंवा नियर सपोर्ट रेजिस्टन्स फॉलो केलं तरी चालेल, पण तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स आयडेंटिफाय नाही होते तर ते स्किप करा. सिंपल तुम्ही इथे बघितलं तुमचा स्टॉप लॉस ऑलमोस्ट 10 पॉईंटचा, तर 20 पॉईंट तुम्हाला टार्गेट घ्यायचं. ते तुम्ही बघितलं असेल 20 पॉईंटचं टार्गेट हे तुम्हाला एक्झॅक्टली अर्धा तासात आलं. जर अर्धा तासात नसतं आलं तर आपल्याला सेटअप क्लोज करायचं होता. आता इथे तुम्ही बघितलं असेल ऍक्च्युली सेलिंगचा सिग्नल आलाय, पण त्याच्याच वेळेस EMAच्या खाली क्लोजिंग नाही दिलीये, त्यामुळे आपण वेट करणार एक कॅन्डलचा. तर ह्या कॅन्डलला ब्रेकडाऊन झाले, मग आपण ह्या कॅन्डलच्या नेक्स्ट कॅन्डलला ट्रेड प्लॅन करणार. जर ह्याच कॅन्डलला सिग्नल आला असता तर ह्या कॅन्डलला आपला ट्रेड झाला असता. इथे माझा ट्रेड स्टार्ट होणार. त्याच्यानंतर आरामात ज्यावेळेस मार्केट खूप ट्रेंडिंग असतं त्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये ॲज पर सेशन्स पण काम करा. फर्स्ट हाफ सेशन्स आणि सेकंड हाफ, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला जास्त अजून प्रोबॅबिलिटी विनिंगची तुमची वाढते. तर आरामात तुम्ही इथे बघितलं असेल सिंपल ह्या कॅन्डलला एंट्री घेतली. जसं मी बोलले कॅन्डलचा हाय तुम्ही SL प्लॅन करा. आता आपण ह्याच कॅन्डलचा हाय SL नाही ठेवणार, ह्या प्रिव्हियस कॅन्डलचाच SL ठेवणार आहे. तुमचा 11 पॉईंटचा SL आरामात तुम्हाला मार्केटने 72 पॉईंट दिले, पण पाहायला गेलं तर आपला ट्रेड एवढा वेळ होल्ड राहणार नाही. आपण स्कॅल्पिंग करतोय तर आपल्याला त्याच्या डबल घ्यायचं होतं, डबल आपलं आरामात टार्गेट आलंय. आता इथे तुम्ही बघितलं असेल खूप सारे सिग्नल जनरेट झाले. जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला बोलले तर तुम्ही सेशन्स फॉलो करा, तुमची विनिंग प्रोबॅबिलिटी अजून वाढेल. जसं की तुम्ही मार्केट ओपन झाल्यानंतर 9:15 ते 10 पर्यंत सेटअप फॉलो करा, त्यानंतर करू नका. त्यानंतर 11:30च्या नंतर तुम्ही सेटअप फॉलो करायला स्टार्ट करा, किंवा 11च्या दरम्यान. मधला मार्केट थोडं साईडवेस असतं त्यावेळेस तुम्ही स्किप करा. आता तुम्ही इथे जर हा ट्रेड घेतला असेल सकाळी तर ऑब्व्हियसली तुमचा स्टॉप लॉस ट्रिगर झालाय. असं नाही की सेटअप मध्ये फक्त तुम्हाला प्रॉफिट होतं. इथे पण तुम्हाला सिग्नल आला, पण तो एक्झॅक्टली 3 वाजता आला, म्हणून आपण ट्रेड घेणार नाही. आता हा सेटअप जर मी 1 मिनिटाच्या टाइम मध्ये यूज केला तर 1 मिनिटाच्या टाइम मध्ये बघितलं असेल तुम्ही खूप सारे सिग्नल जनरेट होतात. त्यामुळे तुम्हाला तेवढे सिग्नल हवे असेल तर तुम्ही त्यावेळेस त्या टायमिंगला ट्रेड अवॉइड करा. जसे की ती सेशन्स फॉलो करा. जसं मी बोलते तुम्हाला बेस्ट टाइम सकाळी 9:15 ते 10:15 बेस्ट टाइम आहे याच्यासाठी, आणि त्याच्यानंतर बेस्ट अजून जर टाइम हवा असेल 1 ते 2:30च्या दरम्यान एक बेस्ट टाइम आहे, म्हणजे 2:45. त्याच्यानंतर ट्रेड अवॉइड करा. जसं की आता हा 1:15ला तुम्हाला सेटअप भेटला, रूलनुसार 1 मिनिटाचा टाइम फ्रेम मी यूज केला, तर ऑब्व्हियसली 1 मिनिटातच माझी कॅन्डल क्लोज झाली. मी ट्रेड पण प्लॅन करणार. आरामात तुम्हाला 10 पॉईंटचा SL 20 पॉईंट घ्यायचे, 20 पॉईंट आले. परत इथे तुम्ही बघितलं इथे तुम्हाला सेलिंगचा सिग्नल दिला, तुम्ही ट्रेड प्लॅन केला. 5 पॉईंटचा SL 10 पॉईंट घ्यायचे. इथे परत तुम्हाला ट्रेड त्याने दिलाय. इथे तुम्ही नेक्स्ट कॅन्डलच्या ओपनिंगला एंट्री घेतली, 4 पॉईंटचा तर 5 पॉईंटचा SL आरामात तुमचा SL ट्रिगर झालाय. आता याच्यातले जर तुम्ही कोणता पण ट्रेड केला, 2 ट्रेड केले आणि एक ट्रेड लॉस मध्ये गेला, एक प्रॉफिट मध्ये गेला, तर तुम्हाला पूर्ण दिवसा. आता स्कॅल्पिंग म्हणजे काय, दिवसभर सारखे ट्रेड करायचं ना, 1 किंवा 2च ट्रेड करायचे असतात. दिवसभरात हजारो सिग्नल जनरेट होत असतात, पण सगळ्याला प्रायोरिटी नसती द्यायची. प्रत्येक वेळेस 2च ट्रेड. हा रूल फॉलो केला तर जास्त तुमची अजून विनिंग प्रोबॅबिलिटी वाढेल. आता स्क्रीन समोर बसले म्हणजे किती सिग्नल आहे तर प्रत्येक सिग्नलला असं नाहीये. जसं मी तुम्हाला 10:30 10:15 बोलले ते फॉलो करा. त्याच्यानंतर जसं की तुम्ही 12:30ला आले वेट करा. जसं हा तुम्हाला 1 वाजता सिग्नल भेटला तो फॉलो करा. हा सिग्नल तुम्हाला अवॉइड करायचा, जसं 1 वाजताचा आहे हा सिग्नल तुमचा ऑटोमॅटिकली अवॉइड होता. असे भरपूर सिग्नल तुम्ही टाइम झोननुसार पण अवॉइड करू शकता. तर 1 मिनिटामध्ये तुम्ही बघितलं असेल खूप सारे सिग्नल जनरेट होतात. आतला याच्यातला सगळ्यात जास्त चांगला सिग्नल कोणता, तर तुम्ही 3 मिनिटाच्या टाइम फ्रेमला फॉलो करा. तुम्ही स्कॅल्पिंग नसेल करत तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला पण जाऊ शकता. आता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला स्कॅल्पिंग होत नाही, तुम्ही प्रॉपरली इंट्राडे टाईप ट्रेडिंग करणार. तर 5 मिनिटामध्ये तुमचा ह्या कॅन्डलला सिग्नल जनरेट झालाय. EMAच्या खाली त्याच कॅन्डलनी जर क्लोजिंग दिली असेल तर तुमची विनिंग प्रोबॅबिलिटी अजून वाढते. अगेन ह्या कॅन्डलचा हाय तुमचा SL ऑलमोस्ट 18 पॉईंटचा SL आहे, त्याच्या डबल तुम्हाला टार्गेट प्लॅन करायचं भेटलं. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल ह्या कॅन्डलला तुम्हाला सिग्नल भेटला, त्याचा लो तुम्हाला SL प्लॅन करायचा. आरामात 12 पॉईंटचा SL आहे, तर 24 पॉईंट मिळाले पाहिजे आणि 24 पॉईंटचं टार्गेट आलं. तर हा ट्रेड जरी केला तुम्ही बघा, जसं की सेकंड कॅन्डलला, कारण की क्लोजिंग पण झाली, सिग्नल पण आलाय. कारण की EMAच्या खाली क्लोजिंग प्लस त्याच कॅन्डलला UT बॉटने सिग्नल दिला पाहिजे. तर इथे तुम्ही बघितलं असेल 8 पॉईंटचा SL आहे आणि त्याच्यानंतर 16 पॉईंट घ्यायचं. आरामात तुम्हाला टार्गेट आले. म्हणजे तो छोटासा ट्रेड आहे पण टार्गेट आहे, तर तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो केला असेल. इथे तुम्ही ट्रेड केला,
एका दिवसात 2च ट्रेड करायचं, पण मी जस्ट इन्फॉर्मेशन पर्पज तुम्हाला दाखवते. तर त्याच्यानंतर इथे तुमच्या कॅन्डलच्या ओपनिंगला ट्रेड झाला. ह्या कॅन्डलचा लो तुमचा SLA 12.24 पॉईंट आरामात मिळतात ते. भले तिथे छोटे पॉईंट्स मिळतात ते, पण मिळतात ते. फक्त मार्केट साईडवेज जात असेल तर ट्रेड कंटिन्यू करायचा नाही. इथे बघा, इथे तुम्ही ट्रेड घेतल्यानंतर अर्धा तासापेक्षा जास्त मार्केट. पण ही गोष्ट जर तुम्ही प्रॉपरली बघितली तर हा ट्रेड एक्झॅक्टली 3 वाजताचा, म्हणजे तुमचा ट्रेड हा 3च्या नियर एक्झिक्यूट होता. तर हा ट्रेड आपण घेणार नाही, तो स्किप करायचा. तर ह्या अकॉर्डिंग तुम्ही आरामात स्कॅल्पिंग ट्रेडिंग करू शकता. तर ज्यांना कुणाला इंट्राडे करायचं ते 5 मिनिट 15 मिनिटाचा टाइम फ्रेम फॉलो करू शकता. स्कॅल्पिंगसाठी 3 मिनिट्स मला पर्सनली ओके वाटतं. 1 मिनिटमध्ये खूप सारे सिग्नल जनरेट होतात, पण एका दिवसामध्ये 2 ट्रेड किंवा 1 ट्रेड आलाय, एक जर पहिला प्रॉफिटच आलं तर दुसरा ट्रेड एक्झिक्यूट नाही करायचा. रिस्क रिवॉर्ड रेशो आणि डिसिप्लिन मेंटेन करून तुम्ही हा सेटअपला फॉलो करू शकता. तुम्हाला हा स्कॅल्पिंगचा सेटअप कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.